चला तर आपण आपल्या स्क्रीनवर बघतोय मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आलेला आहे फलंदाज त्याबरोबर मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा ठरलेला होता अतुल शिवाजी भुरे दादांच्या हस्ते आपण बघतोय त्यांना मॅन ऑफ द मॅच चे सन्मान चिन्ह ते देताना त्याच्यानंतर बघतो आपण स्वागत सत्कार करतोय तर बघतोय आपण आपल्या स्क्रीनवर की तिवरी गावचे सरपंच रवींद्रदादा ठक्कर यांच्या हस्ते आपण बघतोय शिवाजी भुरे यांना बघतोय एक मायेची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देण्यात येते त्याच्यानंतर बघतोय आपण चंद्रदादा घोष आहेत त्यांना सुद्धा आपण बघतोय एक शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देण्यात येते खरोखरच वेलात वेल काढून तुम्ही या स्पर्धेला वेळ दिली म्हणून वाघोबा स्पोर्ट टिवरी संघाकडून तुमचं खूप खूप आभार व्यक्त करतोय असंच प्रेम आमच्या या वाघोबा स्पोर्ट टिवरी संघावर असू दे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय तर चला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया जिथे बघतोय दोन संघ संघर्ष करतात एका बाजूला बघतोय आद्या स्पोर्ट वसई तर दुसऱ्या बाजूला बघतोय आई सोनसरी तांबडमाल या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न केला गेला होता हेलो 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 माइक चेंज हेलो 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 अशा प्रकारे हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो 4 धावांसाठी तर या 4 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 7 धावा फर्स्ट राऊंड मधला हा शेवटचा सामना असेल मैदानामध्ये ज्याच्यासाठी आपण बघतोय आझाद स्पोर्ट वसई आणि सोनसरी तांबडमाल या दोन संघाच्या दरम्यान हा सामना होतोय पुन्हा एकदा अतुल गोलंदाजी मार्कवर यापुरता चेंडू खराब चेंडू म्हणावा लागेल लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांकडे इशारा येतोय एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव येते आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 8 धावा निशान घरत आणि करण बुजड अशी ही सलामीवीर आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय गोलंदाजी मार्कवर बघतोय फर्स्ट नंबरची गोलंदाजी घेऊन येतोय अतुल ठाकरे अतुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यापुढचा चेंडू गलीमध्ये टाकून दिला क्षेत्ररक्षक होता पण क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू सीमारेषेच्या पार जातोय 4 धावांसाठी अशा प्रकारे पहिलं षटक संपते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली गेली 12 धावा चांगली सुरुवात असेल यावेळी आझाद स्पोर्ट वसई संघाची पहिल्या षटकात 12 धावा आलेल्या आहेत जर 12च्या सरासरीने प्रत्येक षटकामागे धावा जमवल्या तरी सुद्धा 50 धावा गाठू शकतोय आणि 50 धावा झाल्या तरी सुद्धा एक सामना चांगला बघायला मिळेल प्रेक्षकांना जर विचार करायला गेला तर आई सोनसरी तांबडमाल संघ सुद्धा चांगला संघ आहे सातत्याने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न सुद्धा करतोय हा संघ ते योगेश बरप
हा गोलंदाजी मार्कवर बघतोय. पहिले षटक हे पॉवर प्लेचं षटक होतंय. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातो फलंदाजामार्फत. तर दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते योगेश. यापुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नात बॉल जातोय. बॉलरच्या दिशेला खेळून काढला होता. लॉगऑफच्या दिशेला येतोय चेंडू. आणि एक धाव येते. एका धावेने संघाची धाव संख्या 13 धावा. करण ह्याच्या बॅट मधून आली ही एक धाव. एका धावेने संघाची धाव संख्या 13. योगेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या दिशेला ढकलून दिला होता. बघा अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळते तिथे. जरी मूर्ती लहान असेल परंतु कीर्ती केवढी महान. चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या गेल्या. सर्कल मध्ये हा क्षेत्ररक्षक होता. अप्रतिम क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 14 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल जातो मिड ऑन आणि मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला. काय एकेरी दुहेरी धावसंख्येने पुढे जाताना बघतोय आपण. आझाद स्पोर्ट वसई संघ धावसंख्या धावफलकावर लागली गेली 15 धावा. चांगली गोलंदाजी असेल यावेळी बघायला मिळते आपल्याला. आई सोनसरी तांबडमाल संघाकडून कुठलाही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जात नाही. यापुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला गेला. चेंडू निर्धार चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी योगेश बरफ याच्याकडून आपल्याला बघायला मिळते. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा आलेल्या होत्या. पण चांगला कमबॅक बघायला मिळतो दुसऱ्या षटकामध्ये योगेश याच्याकडून. समोरील फलंदाज बघितलं तर निशान घरत सारखा एक फलंदाज आहे. कुठलाही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जात नाही आणि तेवढीच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. योगेश गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू बॉलर ड्राईव्ह. बॉल येतो मिडॉनच्या दिशेला. तो चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय या चेंडूवर. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या गेल्या. 2 धावा येतात आणि 2 धावेने संघाची धावसंख्या 17 धावा. या पुढचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु निर्धार चेंडूची सांगता होते. पंचांकडून इशारा केला जातोय. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली गेली 17 धावा. वैयक्तिक पहिलं तर संघात तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होते वैभव दळवी. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. बॉल जातो मिडांच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला. की चांगला परफॉर्मन्स बघायला मिळतो यावेळी क्षेत्ररक्षकांकडून आपल्याला. चांगली गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं त्याला प्रत्युत्तर म्हणजे क्षेत्ररक्षकाकडून चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 18 धावा. की मोठे फटके खेळावे लागतील. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धार चेंडूची सांगता होते. बघा कुठलाही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जात नाही यावेळी कारण गोलंदाजी तेवढी चांगली बघायला मिळते आपल्याला. अतुल, योगेश आणि आता मात्र वैभव याच्याकडून.
या पुढचा चेंडू पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा निर्धार चेंडूची समाप्ती, परंतु ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू होता. गोलंदाज थोडासा हाड आला होता म्हणून आम्हाला थोडंसं दिसलं नव्हतं. एक धाव येते एक्स्ट्राच्या रूपाने आणि धावसंख्या बघतोय धावफलकावर लागली गेली 19 धावा. या पुढचा चेंडू फुलटो चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली. अशा प्रकारे पकडला जातोय झेल आणि मिस्टर करण याच्या पारीचा समाप्त होतोय खेळ. चला तर पहिला गडी बाद होते. त्याच्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. निशान किरण आलेला आहे नवीन फलंदाज. तर डीप एक षटकावरच्या दिशेला खेळून काढला चेंडू आणि एकच धाव येते या चेंडूवर. धाव संख्या 20 धावा. वैभव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू बिग हिट लॉग ऑफ आणि लॉग ऑनच्या मधून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी चेंडू जातोय. असे मोठे फटके खेळावे लागतील जर तुमच्या संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर. एक चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला जातोय. 6 धावा येतात आणि 6 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 26 धावा. चांगला फटका होता. वैभव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू बॅक टू बॅक षटकार होतोय. ह्या वेळचा षटकार बघतो आपण मिड ऑन आणि मिड विकेटच्या वरून सीमारेषे बाहेर जातोय चेंडू. तर या 6 धावेने संघाची धावसंख्या बघतो आपण 32 धावा झालेल्या आहेत. तर षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32 धावा. तर शेवटचं षटक असेल आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय जयेश. मागच्या षटकाचा जर विचार करायचा गेला तर शेवटच्या 2 चेंडूमध्ये 12 धावा येतात आणि आता मात्र धावसंख्या सम्मानजनक झालेली आहे 32 धावा. यापुढचा चेंडू इनसाइड एज बॅटचा कडा घेऊन जातोय चेंडू बघा सीमा रेषेकडे जातोय आणि अशा प्रकारे हा चौकार येतोय. या चौकार आणि संघाची धावसंख्येचा जर विचार करायला गेला तर 36 धावा झालेल्या आहेत. मागच्या 3 चेंडूचा जर विचार करायला गेला तर 3 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा आलेल्या आहेत. निशाण याच्या बॅटमधून बघायला गेलं तर 2 षटकार आलेले होते. त्याच्यानंतर किरण याच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार. पुन्हा एकदा जयेश गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. बॉल जातो फाईन लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक त्याच्या मागे पण तो चेंडू सीमारेषे पार करतोय 4 धावांसाठी. आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या 40 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. किरण याच्या बॅटमधून आलेला हा चौकार
चेसचा जर विचार करायला गेला तर खरा खूपच महागडा ठरतोय. 2 चेंडूवर 2 चौकार येतात आणि त्याचा श्रेय जाते किरण सारख्या फलंदाजाला. बघा या पुढचा चेंडू पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स गुड शॉट. षटकार. क्रिक्स आक्रमण केला जातो या गोलंदाजावर. जयेश याला निवडलं जात आहे. खरोखरच चांगली फलंदाजी बघायला मिळते यावेळी आपल्याला किरण या फलंदाजाकडून. धावसंख्या झालेली ती 46 धावा. 3 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा मोजतोय जयेश सारखा गोलंदाज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इनसाइड एज बॅटचा कडा घेऊन चेंडू सीमारेचे कडे जाते. 2 खेळाडू त्याच्या मागे आणि अशा प्रकारे ही शर्यत लागली होती शतरक्षक आणि चेंडू याच्यामध्ये आणि विजय होतोय चेंडू. 4 धावांसाठी जाताना दिसतोय सीमारेषे बाहेर आणि या 4 धावांनी संघाची हाफ सेंचुरी पूर्ण करताना दिसतोय आपल्याला आझाद स्पोर्ट वसई संघ. धावसंख्या 50 धावा धावफलकावर लागली गेली तर मात्र चांगले स्कोरिंग असेल. 4 चेंडू टाकून झालेले आहेत शेवटच्या षटकातले आणि या 4 चेंडूचा जर विचार करायला गेला ना तर 18 धावा येत आहेत. यावेळी रिव्हर्स अटेन करायचा गेला होता ज्याची काहीही गरज नसेल मी तर म्हणेन. बघा सरळ बॅटने धावा येत होत्या. नक्कीच 1-2 धावा आल्या असत्या तर तुमच्या संघाला सेकंड इनिंग मध्ये ज्यावेळी तुम्ही गोलंदाजी कराल त्यावेळी त्या 1-2 धावाचं महत्व तुम्हाला नक्कीच माहिती असते. पण तो यावेळी शेवटचा चेंडू. बघा चांगला फटका आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूने जागा बदलली होती आणि चेंडू जातोय सीमारेषेचे पार. मिळतील धावा 4. हा येतोय चौकार. तर या चौकार आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 54 धावा आणि विजयासाठी लक्ष असेल 55 धावांचं आई सोनसरी तांबडमाल संघासमोर.
चला 51 धावन घेऊनचं लक्ष घेऊन उतरले सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पहिल्याच चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेला ढकलून दिला. क्षेत्ररक्षण सर्कलमध्ये होत आहे. बघता बघता चेंडू सीमारेषेचे पार जातोय 4 धावांसाठी. वैभव दळवी याच्या बॅटमधून आलेला हा चौकार आणि या चौकार आणि संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 4 धावा. चांगली सुरुवात केलेली आहे. मी तर समजून की चांगला संघ आहे. एक आई सोनसरी तांबडमाल सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण बघतोय 4 धावा येतात. संघाची धावसंख्या 4. विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू त्रिफला उद्ध्वस्त करून टाकलेला आहे. अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय आई सोनसडी तांबडमाल संघाला वैभव दळवी याच्या रूपाने. सर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो योगेश भरप. विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू जाग्यावर खेळून काढलेला चेंडू बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला. 1 धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगली स्ट्रॅटेजी असेल यावेळी योगेश याची. एक पार्टनरशिप जमवायचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या धावफलकावर लागली गेली 5 धावा. 51 धावांचं हे लक्ष आहे. 24 चेंडूमध्ये 51 धावा जमवायचे आहेत. पण सुरुवात चांगली झालेली होती. पहिल्या चेंडूचा विचार करायला गेला तर पहिल्या चेंडूवर 4 धावा आलेल्या होत्या. दुसऱ्या चेंडूवर गडी बाद होतोय. विशाल घरत यापुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन गेला होता चेंडू आणि मला वाटते थर्ड अंपायर जवळ निर्णय येतोय लगेच पंचांचा.
बघा अशा प्रकारे थर्ड अंपायरचा निर्णय येतोय. हा फलंदाज बाद आहे. तर धावसंख्या 5 असताना दुसरा गडी माझ्या मते तरी बाद होतोय. यस, दुसरा गडी बाद होतोय. अतुल सारखा एक फलंदाज बाद होताना दिसते आपल्याला. चांगली गोलंदाजी यावेळी विशाल घरत याच्याकडून आपल्याला बघायला मिळते. पहिल्या चेंडूवर 4 धावा खाल्या होत्या. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव आणि चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा विकेट मिळवला आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय आपल्याला. जयेश हा फलंदाज येतोय. तर चला थोडस फास्ट घ्या मित्रांनो, थोडीशी घाई करा. विशाल गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. पुढचा चेंडू, या चेंडू गल्लीमध्ये ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक होता, क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी आणि क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही. बघा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. या 4 धावेरी संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 9 धावा. चांगला चेंडू होता मी तर म्हणेन, परंतु क्षेत्ररक्षक होता त्याच्या मागे आपण बघतो एक स्लीप लावण्यात आलेली होती. तो त्याला चकून हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावेनी संघाची धावसंख्या 9 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. काय 51 धावांचं लक्ष आहे. 24 चेंडू मध्ये आपण बघतोय पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आहे आणि पहिल्या षटकाच्या 5 चेंडू टाकून दिलेले आहेत. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला ढकलून दिला. क्षेत्ररक्षक आहे. तर एकच धाव येते या चेंडूवर. एका धावेने संघाची धावसंख्या 10 धावा. ज्यावेळी आजास्पोर्ट वसई संघ ज्यावेळी फलंदाजी करत होता त्यावेळी बघायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा विचार करायला गेला तर 5 धावा येतात आणि तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा आणि शेवटच्या षटकाचा जर विचार करायचा गेला जयेश याच्या मार्फत हे षटक टाकलं होतं त्या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर धावसंख्या ही 50 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आणि 51 धावांचं लक्ष आहे आणि या 51 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 10 धावा आलेल्या आहेत. वैतीत पहिलं संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय निखिल. त्याचप्रमाणे सामोरे फलंदाज योगेशला बघतोय. यापुढचा चेंडू फटका फसलेला आहे. गोलंदाज जातोय त्याच्या खाली आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा विकेटचं पतंग होताना दिसतंय. आता मात्र तू चलमय आया अशी अवस्था बघायला मिळते आपल्याला. आई सोनसरीत तांबडवाल संघाची थोडासा संकटामध्ये असेल तर त्या संकटामधून बाहेर काढावं लागेल. एखादा फलंदाज असा यावा लागेल की ज्याने चौकार आणि षटकाराची आतिषबाजी करावी लागेल. ज्याप्रमाणे आपण बघतोय किरण बारात या फलंदाजाने एक जबरदस्त फलंदाजी केली शेवटच्या षटकामध्ये तशी फलंदाजी करावी लागेल. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 10. चेंडू टाकून दिलेले आहेत एकच. 10 धावा विजयासाठी 51 धावा सॉरी 55. निखिल पुन्हा एकदा गोलंदाजामध्ये यापुढचा चेंडू गलीमध्ये ढकलून दिलाय.
बघा या चेंडूवर चौकार येतोय. ते 4 धावेनी संघाची धाव संख्या बघतोय आपण 14 धावा. विशाल पलटे पुढचा चेंडू लॉगलेगच्या दिशेने खेळून काढला आणि बघता बघता एक धाव पूर्ण केली गेली. एक धाव येते आणि एका धावेने धावसंख्या 15 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. लेग बायच्या रूपाने एक धाव येते. एकेरी दुहेरी धावसंख्येने पुढे जाताना दिसतंय आपल्याला. आई सोनसरी तांबडमाल संघ मोठे पटके खेळावे लागतील. यापुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू यार करण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा निर्धार चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला आजास्पोर्ट वसई संघाकडून. पुढच्या चेंडूला खेळून काढलाय मी डॉन आणि विकेटच्या दिशेला जातोय. चेंडू सीमारेषेवर क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण होते परंतु एकच धाव येते या चेंडूवर आणि एका धावेने संघाची धावसंख्या 16 धावा. निखिल गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू त्रिफला उद्ध्वस्त करून टाकलेला आहे. अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरा संपतोय मैदानाच्या आतमध्ये आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघतोय आपण 16 धावा ही धावफलकावर लागली गेली. तर 12 चेंडू आणि 39 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यापुढचा चेंडू लॉग ऑफ आणि लॉग ऑनच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतो 4 धावांसाठी. या 4 धावेने संघाची धावसंख्या 20 धावा. क्रिश याला बघतो आपण गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा गलीमध्ये ढकलून दिला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला पकडेल फेके येईपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. थेंबे थेंबे तळे साचे. बघा एका एका धावेला या मैदानामध्ये संघर्ष करावा लागते. या इनिंग मध्ये बघतोय आपण चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला क्रिश याच्याकडून. आता मात्र धावसंख्या झालेली ती 21 धावा. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू मानावा लागेल. लेग स्पिन बघायला मिळते आपल्याला. या एका धावेने धावसंख्या धावफलकावर लागली गेली 22 धावा. यस यापुढे बघायला गेलं तर फलंदाज हा बाद होतोय.
या पुढचा चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांकडून इशारा केला जातोय. अवांतर धाव येते आणि अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. क्रिश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. वाटते पंचांकडून रिव्ह्यू घेण्यात येतो येथे वाईट चेंडूसाठी. तर फेर डिलवरी असेल. निर्धार चेंडूची सांगता होते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 22 धावा. क्रिश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू होता पण तो स्क्वेअर लेगच्या वरून क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. 6 धावांसाठी. धावसंख्या झालेली ते 28 धावा. मात्र 6 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी गरज असेल 27 धावेची. सहा चेंडू असतील आणि जिंकायसाठी धावा असतील त्या 27 धावा. 6-27. निशाण येतोय गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज विशाल. यापुढचा चेंडू बिग हिट करण्याच्या प्रयत्नात बॉल जातो स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी. आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 34 धावा. आता मात्र 5 चेंडू असतील आणि धावांची गरज असेल 21. अजून 2 मोठे फटके आले तरी सुद्धा पुनरागमन करू शकतोय या सामन्यामध्ये आई सोनसरी तांबडमाल संघ. 5 चेंडू आणि 21 धावेची गरज. या पुढचा चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. अवांतर धाव येते आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या 35. 5 चेंडू आणि 20 धावेची गरज. समोर फलंदाज बघतो आपण विकास. 5 आणि 20. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू आणि मला वाटते लगेच रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. पंचांच्या दिलेल्या निर्णयावर सहमती दाखवत नाही गोलंदाज.
वाईट चेंडू असेल. एक धाव येते एका धावेने संघाची धावसंख्या 36 धावा. या पुढचा चेंडू आता मात्र चांगला चेंडू मानावा लागेल. निर्धार चेंडूची सांगता होते. 4 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे. या चेंडूवर मोठ्या फटक्याची गरज आहे तांबडमाल संघाला. जरी या चेंडूवर मोठा फटका आला तरी सुद्धा सामन्यामध्ये रंगत येऊ शकते. बघूया काय होते. निशान घरत गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षकाला निवडलाय. यावेळी झेल पकडला जातोय. अशा प्रकारे फलंदाज बाद होतोय. आता मात्र 3 चेंडू असतील आणि 19 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. विकास हा फलंदाज बाद होतोय. सॉरी विशाल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे दयानंद. 3 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. निशान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू बॉल बघतोय. गल्लीमध्ये ढकलून दिलाय क्षेत्ररक्षक आहे आणि आता मात्र एकाच रुलावर 2 गाड्या जात आहेत आणि अशा प्रकारे धावचीच्या रूपाने हा गडी बाद होतोय. की विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आता मात्र आपण बघतोय आझाद स्पोर्ट वसई संघ 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 19 धावेची गरज आहे. निशान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू असेल. स्लिपच्या दिशेला ढकलून दिला होता गल्लीमध्ये. अशा प्रकारे निर्धार चेंडूची सांगता होते. तर शेवटचा चेंडू असेल. आणि यापुढचा चेंडू आपण बघतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला ढकलून दिलाय गल्लीमध्ये आणि अशा प्रकारे या सामन्यामध्ये विजय संपादन करताना दिसतोय आपल्याला आझाद स्पोर्ट वसई संघ. आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय आई सोनसरी तांबडमाल संघ. हार्ड लक तांबडमाल संघाला आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. नेक्स्ट मॅच साठी आझाद स्पोर्ट वसई संघाला. तर चला लगेच विजय संघाचे कर्णधार या नाणेफेकीच्या कॉलसाठी. जगदंब स्पोर्ट पेंढरी